दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक, सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेज उपलब्ध करून दिलेला आहे। संत समागम फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण राष्ट्रसंत रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सध्या आपण एकवीस समासी अर्थात आपले पहिले शिष्य उद्धव यांना सांगितलेला दासबोध आपण सध्या पाहतो आहोत। याच ग्रंथाला जुना दासबोध किंवा 21 समासी असं म्हणतात। 21 समासी किंवा हा जो जुना दासबोध आहे ही सध्याच्या 200 समासी दासबोधाचा पहिला अवतार आहे आणि हा पंचावतार आहे। कराडचे पुपांग गोखले त्यांनी असं सांगितलं की पहिला दासबोध हा टाकळीला समर्थांनी 21 समासी सांगितलेला, त्यानंतर 1 ते 4 दशक, नंतर 7 दशक, 8वा दशक वेगळा ज्याला आपण ज्ञान दशक असं म्हणतो,
कारण आपण जर दासबोधाचा सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केला तर समर्थ 7व्या दशकामध्ये 7व्या दशकाच्या सुरुवातीला मंगलाचरण आहे. म्हणजे 7वा दशक हा स्वतंत्र आहे. 7व्या दशकामध्ये ज्ञानदशकी बोलिले असा उल्लेख आलाय. म्हणजे ज्ञानदशक किंवा ज्याला आपण 8वा दशक म्हणतो तो वेगळा आहे. आणि 200 समासी जो दासबोध आहे हा 1660च्या दरम्यान सिद्ध झालेला ग्रंथ आहे. भारत भ्रमण झालं, अनेक विषय डोळ्यासमोर आले आणि समर्थांच्या असं लक्षात आलं की आपण जो पहिला दासबोध सांगितला उद्धवाला तो काही सर्वसामान्य लोकांसाठी उपयुक्त होणारा नाहीये. कारण हा 21 समासी जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आध्यात्मिक पातळीवरच्या उच्च कोटीच्या साधकासाठी लिहिलेला हा ग्रंथ आहे, सांगितलेला हा ग्रंथ आहे. यामध्ये पारमार्थिक वाटचालीचा जास्त विचार आहे. आपल्याला माहिती आहे की जो आपण दासबोध सध्या वाचतो आहोत 200 समासी दासबोध हा ऐहिक आणि पारमार्थिक या दोन प्रचितींसाठी, या दोन प्राप्तींसाठी सांगितलेला ग्रंथ आहे. केवळ ऐहिक विषयांची प्राप्ती व्हावी हा विचार आनंदवन भुवनी काव्यामध्ये बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार झाला उदंड झाले पाणी आनंदवन भुवनी 11 काय 11 बहु 11 कळेची ना गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. 1707 साली औरंगजेब त्याची कबर खणावी लागली. औरंगाबादच्या बाजूला खुलताबादला 1707 साली. समर्थ केव्हा गेले? किती वर्ष अगोदर समर्थांनी ते पाहिलेलं स्वप्न आहे. रात्री जे जे देखिले ते सत्य होत असे. समर्थांचं स्वप्न सुद्धा किती सत्य आहे. आनंदवन भुवनी ही ऐहिक विषयांच्या प्राप्तीची साधना आहे. ऐहिक आणि पारमार्थिक विषयांच्या प्राप्तीची साधना ही दासबोध ग्रंथ आहे. आणि केवळ पारमार्थिक सुख कुठे? ते आहे कल्याण स्वामी विरचित सोलिव सुख. अत्यंत गोड प्रकरण आहे ते. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे सोलिव सुखाचा. आणि अनुग्रह झाल्यानंतर, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर साधकाला काय काय अनुभव येतात याचं वर्णन हे सगळं त्या सोलिव सुखामध्ये आहे. आपण सध्या 21 समासी अर्थात जुना दासबोध पाहतो आहोत. या 21 समासी ग्रंथातील 19वा समास आपण पाहतो आहोत. कालपर्यंत आपण या समासातील 34व्या ओवीपर्यंत आलो होतो. समर्थांनी कालच्या ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 26 ते 34 आपण पाहिलं. त्यामध्ये सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवणं किती अत्यंत आवश्यक आहे त्याचं वर्णन समर्थांनी केलंय. आणि एकदा सद्गुरूंवर श्रद्धा ठेवली, एकदा सद्गुरूंना आपला तारणहार मानला की त्यानंतर पुन्हा मनामध्ये कुठेही किलमिश येता कामा नये असं समर्थ सांगतात. मनामध्ये किंचित अशी संशयाची सुई सुद्धा आली नाही पाहिजे असं समर्थ सांगतात. मानले तरी अनन्य भावे, सत्पुरुषाशी शरण जावे, शरण गेलिया त्यजावे, दूरी अविश्वासा. जो मनामध्ये कधी आपल्या मनामध्ये अविश्वास नाही आला पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे असं समर्थ या ठिकाणी सांगतात. कारण भगवंताचं वचन आहे, तुमची जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. ज्याच्यासाठी तुम्ही जे कार्य करत आहात त्याची फळसिद्धी होऊ शकत नाही. उरकायचे म्हणून जर केलं तर त्याला काही अर्थ नाही. पारायण करायचं आहे. परमपूजनीय अक्का स्वामींच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. काय झालं म्हणे की नागपूरला
चक्री पारायणाचा प्रकार चालू होता. एक दिवस सगळ्यांनी यायचं 20 जणांनी आणि पहिला समासिकांनी दुसरा दशक असं ते 20 दशक वाचून काढायचे आणि असं ते चक्री पारायण व्हायचं. एकदा हे चक्री पारायण चालू असताना पूजनीय अक्का त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी ते सगळा प्रकार बघितला. अक्कांची एक खासियत होती, अक्का सुरुवातीला किंवा ते काही जे काही चालू असेल तेव्हा काहीच बोलायचं नाहीत. घरामध्ये सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असे. आपण अक्कांवर यावर्षी, कारण आता 2022 परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकरांची जन्मशताब्दी आहे, धूमधडाक्यामध्ये आपल्याला हे वर्ष साजरं करायचं आहे. साधना सप्ताह 2021 ते साधना सप्ताह 2022 आज योगायोग आहे. शिवथर घळीचे विश्वस्त आदरणीय श्री आशिषजी पाठक या आजच्या सभेला आहेत आणि शिवथर घळीमध्येच आपल्याला अक्कांच्या ग्रंथाचं प्रकाशन करायचं आहे. अक्का स्वामी वेलणकर कोण होत्या, त्यांचं जीवन चरित्र काय आहे, हे दास उपक्रमातल्या अभ्यासार्थीला समजलंच पाहिजे. अहो, ज्यांच्या अधिष्ठानावर हा उपक्रम 37 वर्षापासून चढत्या वाढत्या आलेखानी ऊर्जस्वल पद्धतीनं चालू आहे, मग ह्या अधिष्ठानाची माहिती अभ्यासार्थीला असली पाहिजे ना. आज किती लोक आहेत दासमध्ये साधना सप्ताहात येणारे आणि ज्यांनी अक्कांना पाहिले? हे 5-6 लोक आहेत फक्त. मी पाहिलेलं आहे. निलाताई अभ्यंकर आहेत, माधुरीताई गाडगिळे आहेत, रेखाताई गाडगिळे आहेत. अशी एक फार फार तर 7-8 मंडळी आहेत की ज्यांनी अक्का स्वामी वेलणकरांना पाहिले. आणि अक्का स्वामींचा मी किस्सा सांगत होतो तुम्हाला की त्या काय करायच्या की घरामध्ये त्यांचं बारीक लक्ष असायचं आणि दुपारी भागवत जेव्हा चालू होईल त्या भागवतामध्ये कुणाचं नाव न घेता माणसातले अवगुण त्या तिथं सांगायच्या. विषय काय चालू आहे? भागवत चालू आहे. आणि त्यामध्ये त्या सांगायच्या. मी एकदा एका घरी गेले होते आणि सकाळी तिथं असं झालं तसं झालं आणि बरोबर ज्यांच्या काही चुका झालेल्या आहेत ती मंडळी समोर बसलेली आहेत, ती घरातलीच मंडळी आहेत. ते त्यांच्या लक्षात यायचं आणि बरोबर ते औषध लागू पडायचं, ती मात्रा लागू पडायची. मी आपल्याला सांगत होतो अक्का स्वामी वेलणकरांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्ताने यावर्षी आपल्याला साधना सप्ताहामध्ये पहिलाच दिवस आहे 20 ऑक्टोबर. मला आशिषजी पाठक आजच्या सभेला असल्यामुळे मला ते मुद्दाम म्हणून सांगावं वाटतंय या ठिकाणी की 19 ऑक्टोबरला आम्ही घळीमध्ये येणार. 20 तारखेला महर्षी वाल्मिकी जयंती आहे आणि त्या दिवशी आपण अक्का स्वामी वेलणकरांचं चरित्राचा ग्रंथ आपण त्या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत. जो कोणी साधक यापुढे दासाला प्रवेश घेईल, प्रवेश घेताना त्याला जसं आपण दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या 100 प्रश्नपत्रिकांचं पुस्तक देतो त्याप्रमाणे आपण त्याला अक्का स्वामी वेलणकरांच्या चरित्राचा हा ग्रंथ प्रसाद रूपाने त्याला देणार. 1000 ग्रंथ आपण काढणार आहोत. ज्यांचा दास पूर्ण झालेला आहे, 200 समास पूर्ण झालेले आहेत, त्यांना आपण अक्का स्वामी वेलणकरांचा पोस्टकार्ड साईजचा फोटो लॅमिनेशन करून आपण त्यांचा गौरव करताना, त्यांचा सन्मान करताना आपण उपक्रमातर्फे त्यांना भेट देणार आहोत. आपण या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण हा संकल्प केलेला आहे. अनेक उपक्रम डोळ्यासमोर आहेत, अनेक उपक्रमांवर चर्चा चालू आहे की वर्षभर कसं आपल्याला ते कार्यक्रम करता येईल अक्का स्वामी वेलणकरांच्या जन्मशताब्दीचा. त्याबद्दल चिंतन होईल महिन्याभरामध्ये आणि तो सगळा आराखडा, तो सगळा प्लॅन यावर्षी
दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताहामध्ये आपल्या सगळ्यांना तो देण्यात येईल आणि पुढचं वर्ष मात्र आपण अक्का स्वामींच्या नामसंकीर्तनामध्ये जल्लोषाने आपल्याला ते सोहळा सगळा संपन्न करायचा आहे. विषय आपला चालू आहे की शरण गेलिया त्यजावे दूरी अविश्वासा. एकदा शरणागत भाव दिला की त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिलं नाही पाहिजे. आपल्याला माहिती आहे, काल त्याची चर्चा आपण केली आहे की स्वामी विवेकानंदांनी अनेक लोकांना विचारलं, तुम्हाला देव दिसला का, तुम्हाला देव दिसला का? पण एक फक्त व्यक्तिमत्व त्यांना समोर आलं की जे म्हणालं, अरे मी तुला जसा पाहतोय तसा देवाला पाहतो. आता स्वामी विवेकानंदांचं धारिष्ट्य वाढलं. ते म्हणाले, तुम्ही बोललात का? ते म्हणाले, जसा मी तुला बोलतोय तसा मी देवाला बोललेलो आहे. आणि तिथं अनन्य शरणागत भाव स्वामी विवेकानंदांनी दिलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरूंची, ठाकूरांची परवानगी आल्याशिवाय इथून भारताच्या बाहेर पाऊल नाही ठेवलेलं. तेव्हा समुद्रावरून प्रवास करणं म्हणजे धर्म बाटला अशी एक विचारधारा त्या काळी होती. अहो, किती वर्षाचा काळ गेला बघा ना तुम्ही, 200 वर्ष होऊन गेली या घटनेला. आणि त्या काळामध्ये असा जर विचार असेल तर काही त्यात वेगळं किंवा फार विक्षिप्त विचित्र मानायचं काही कारण नाही आहे. पण स्वामी विवेकानंद तिथे गेले, त्यांनी आपल्या आर्य सनातन हिंदू धर्माचं सगळं तत्त्वज्ञान जगाला दिलं आणि आपल्या सद्गुरूंवर एवढी निष्ठा ठेवली, एवढी श्रद्धा ठेवली. श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती, हे भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून एका पादरीनी, एका फादरनी दिलेलं चहातलं विष सुद्धा आपल्या शिष्याचा अनन्य शरणागत भाव किती आहे म्हणून ठाकूरजी सद्गुरू रामकृष्ण परमहंस त्यांच्यासोबत छायेप्रमाणे. आणि म्हणून चहामध्ये दिलेलं विष सुद्धा त्याची बाधा होऊ शकली नाही किंवा तो चहा स्वामी विवेकानंदांनी घेतलेला नाहीये, हे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की मानले तरी अनन्य भावे, सत्पुरुषाशी शरण जावे, शरण गेलिया त्यजावे. एकदा मानलंय ना, एकदा ठरवलंय ना की आपण माझे तारणहार आहात, त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव, सगळं तुम्हीच आहेत माझे. दूरी अविश्वासा, अविश्वास आपल्या मनामध्ये आला नाही पाहिजे असं समर्थ सांगतात. आणि जर मनामध्ये शंका असतील, खिंत असतील, संशय असतील तर संत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव बाजारातील भाजीपाला नाही रे, देव आशानी भेटायचा नाही रे. मी काल आपल्याला ती आठवण पण सांगितली की ग्रामगीता हा ग्रंथ आपण घेतला पाहिजे. खूप अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. आपल्या घरामध्ये एक खुर्ची, एखादा सोफा, एखादा कॉट, एखादी काय खाली टाकायचं जाजम नसलं तर चालेल, पण ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजे. कपाट भरली पाहिजेत ग्रंथांनी. घरातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे, काय पुस्तकं आणली आहेत तुम्ही, ठेवायला जागा नाहीये आता. हे खरी आपली संपदा आहे, ही संपन्नता आहे, ही श्रीमंती आहे. आणि म्हणून आपण तुकडोजी महाराजांची ग्रामगीतं घेऊन या. तुकडोजी महाराजांनी त्या ग्रामगीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला एका संताचा फोटो दिलेला आहे. आणि आपल्याला मोठा अभिमान वाटला पाहिजे की पहिला फोटो ग्रामगीतेमधला समर्थ रामदास स्वामींचा आहे. आणि त्यामुळे समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मयाचा किती प्रभाव तुकडोजी महाराजांवर आहे ते वर्णन केलेलं आहे त्यांनी. सगळं समर्थांचं चरित्र सुद्धा घेतलेलं आहे. समर्थ पुढे आज या 19व्या समासामध्ये काय उपदेश करतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. जे जे स्वामीने सांगितले ते ते पाहिजे ऐकिले, ऐकोनी काय वर्तले पाहिजे तैसेची श्रीराम. तू स्थूळ नव्हेसी म्हणताची, लुलू धरू नये तयाची, वार्ता सोदे चौदेहाची, वायकोळ खटपट श्रीराम. शिष्या जाणीवेणे बुडविले, चौदेहाचे विवरण केले,
आणि वाचाळपणे सांगितले. सर्व ही पंचीकरण श्रीराम जे काही पृच्छा केली ते तत्काळ सांगितली. तरी ते तितुकी ही व्यर्थची गेली. तैसेची वर्तल्या वाचुनी श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणताय जे जे स्वामीने सांगितले. कारण आता हा काय आहे की हा उपदेश चालू आहे उद्धव स्वामींना आणि समर्थ मोठ्या पोटतिडकीनं अत्यंत तळमळून आपल्या शिष्याला ते सांगतायत आणि त्याचं जीवन कसं असलं पाहिजे, त्यांनी संतांचा सहवास कसा केला पाहिजे, हे सगळं वर्णन समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्याला सांगतायत. आणि ते त्याला म्हणतायत की हे मी तुला सगळं सांगतो आहे, पण शेवटी हे तुला करायचं आहे. नुसतं ऐकून जर तू गप्प बसशील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत की जे जे स्वामीने सांगितले, जे जे तुला संत सांगतील, जे जे तुला सद्गुरू सांगतील ते ते पाहिजे ऐकिले. पर नुसतं ऐकून सोडून द्यायचंय का? पुढे समर्थ म्हणतात ऐकून काय वर्तले पाहिजे तैसेची. वर्तले हा तिसऱ्या चरणातला शब्द आहे. पहिला चरण आपल्याला सांगतो जे जे स्वामीने सांगितले. दुसरा चरण आहे ते ते पाहिजे ऐकिले. तिसरा चरण आहे ऐकून काय वर्तले. चौथा चरण आहे पाहिजे तैसेची. आता हे जे वर्तले शब्द आहे ना हा चौथ्या चरणात घातला पाहिजे. म्हणजे कसं होईल? जे जे स्वामीने सांगितले ते ते पाहिजे ऐकिले. ऐकून काय वर्तले पाहिजे तैसेची. जसं सद्गुरू वागतायत तसं वागायचं नाही आम्हाला. लोक काय करतायत? सद्गुरू जसं वागतायत तसं वागतायत, आपण वागायचं म्हणतात. हा आदर्श नाही घ्यायचा. सद्गुरू काय सांगतायत त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे या संदर्भातलं. संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागा. संत जसे राहतायत तसं तुम्ही वागू नका. नाही तर मग काय गजानन महाराजांचे जे भक्त आहेत त्यांच्या हातात चिलीमच. कारण आमचे सद्गुरू असं वागतायत. ते जे सांगतायत त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. ऐकून काय वर्तले पाहिजे तैसेची. अरे नुसतं ऐकून काय उपयोग आहे म्हणतात. त्याप्रमाणे तुझं आचरण असलं पाहिजे. तू स्थूळ नव्हेसी म्हणताची लुलू धरू नये त्याची. वार्ता असो दे चौदेहाची वायकोळ खटपट. वायकोळ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक वायफळ अर्थहीन संदर्भहीन आणि दुसरं वायकोळ म्हणजे अंगावरची खोळ. दोन्ही अर्थ या ठिकाणी लागू आहेत. समर्थ म्हणतात तू स्थूळ नव्हेसी म्हणताची. सद्गुरू तुला म्हणतायत की तू केवळ देहबुद्धीने राहू नको. तू या स्थूलाच्या पलीकडे आहेस. स्थूलाच्या पलीकडे तू विचार केला पाहिजे. या देहबुद्धीत तू अडकून बसू नको. तू स्थूळ नव्हेसी म्हणताची लुलू धरू नये त्याची. मोह हव्यास ध्यास. लुलू म्हणजे त्याचा अर्थ आहे लुलू धरू नये तयाची. आता त्या देहाचा फार मोह धरू नको. दासबोधामध्ये समर्थ काय म्हणतात? साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला. साधूचा देह खितपला सडला कुजला अथवा श्वानादिकी भक्षिला. कुत्रे मांजरे कोल्हे आले आणि त्याचे लचके तोडले. प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव. सामान्य लोकांना वाटतं अरे जन्मभर यांनी एवढं भगवंताचं केलं, एवढं देवाचं केलं, काय हो देहाची विटंबना झाली. अरे हे तुला का वाटतं? समर्थ म्हणतात मंद बुद्धिस्तव. तुझी बुद्धीच तेवढी आहे. अरे त्या साधूनी तर जिवंत असतानाच मृत्यूला मारलं ना. संशयाचा मडघा फोडीला. समर्थांनी वर्णन केलेलं दासबोधामध्ये केलं. आपण या समासातही पाहिलं. जो क्रोध आला होता त्याला कारागृहात टाकून दिला. अरे हे तर सगळं त्यांनी जिवंत असताना करून दाखवलंय.
त्याला काय, देह पडला काय आणि राहिला काय, श्वानादिकी खाल्ला काय आणि तो कुजला काय, का पाण्यात वाहून गेला, काही त्याला तर पडलेलं नाही त्या देहाचं. पण लोकांना वाटतं प्रशस्त न वटे जनाला मंदबुद्धीस्तव. समर्थ या ठिकाणी म्हणताय, तू स्थूळ नव्हेसी म्हणताची, लुलू धरू नये त्याची. आता या देहाची फार आसक्ती धरू नको, या देहामध्ये फार गुरफटू नको. वार्ता असो दे चौदेहाची वायकोळ खटपट. त्या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 देह आहेत. या 4 देहांपेक्षा तू वेगळा आहेस. कारण आपल्याला माहिती आहे, स्थूल देह हा पंचभौतिक आहे, सूक्ष्म देह हा स्वप्नातला आहे, की ज्या ठिकाणी सुषुप्ती आहे, गाढ झोप लागणं, जागृती, स्वप्न, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. महाकारण देहामध्ये तुर्यावस्था आहे. मी ब्रह्मस्वरूपाचा पण अनुभव घेतो आणि मी दृश्य विश्वाला पण पाहतो. समर्थ म्हणतात, हा तिसरा चोरू आणला कुठून? एक पुरुष प्रकृती जगदाकारू. तू तिसरा चोर आणलासच कुठून मध्ये? की मोठा शहाणपणा सांगतो म्हणले, मी परब्रह्म स्वरूपाची पण प्रचिती घेतोय आणि दृश्य विश्वालाही पाहतो. असं नाही होऊ शकत. समर्थ म्हणतायत, महाकारण देहापेक्षा तू वेगळा आहेस. हे तुला दृश्य विश्व दिसलंच नाही पाहिजे. अरे तुझं अस्तित्व आहे म्हणून ते दिसतंय. तुझ्या साधनेने परब्रह्म स्वरूपाला तू प्राप्त केलंस, मान्य आहे. पण मग दृश्य विश्व दिसतंय असं तू का म्हणतो? दृश्य विश्व पाहण्यासाठी तुला डोळे पाहिजेत, चर्मदृष्टी पाहिजे. चर्मदृष्टी असण्यासाठी तुझा देह असला पाहिजे. अरे देहाचा तर त्याग करणं महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, वायकोळ खटपट ही व्यर्थ खटपट करू नको. यू आर पासिंग द टाइम जस्ट. हे चुकीचं आहे म्हणतात. आपल्याला त्याचं सगळं विवेचन येत आहे. पंचीकरण तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. स्थूळ म्हणजे काय, सूक्ष्म म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय. कारण देह म्हणजे अज्ञान, आणि ज्ञान मला झालेलं जाणीवेचं ज्ञान हे महाकारण देहात आहे. पण ते मला ज्ञान झालं हे सांगणारा माणूस कुणीतरी आहे, आणि समर्थांना त्याचा समूळ नायनाट करायचा आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की तू याच्या पलीकडे आहेस. चौदेहापेक्षा वेगळा आहेस तू. या चौदेहात अडकू नको. स्थूळात अडकू नको, ते तर अत्यंत भयावह आहे. सूक्ष्मात अडकू नको, कारण देहात अडकू नको, कारण तिथं तर अज्ञानच आहे. सूक्ष्मामध्ये झोपी गेलेला आहेस तू. महाकारण देहामध्ये तुला ज्ञान आहे, तू जागा आहेस, पण तुला ज्ञानही आहे. परब्रह्माचंही ज्ञान आहे, दृश्य विश्वाचंही ज्ञान आहे. ऐसे नाही चलेगा. मला ज्ञान झालंय हे सांगणारा सुद्धा कोणी उरला नाही पाहिजे. एकदा समुद्रात थेंब पडला तो वेगळा आहे, मी तो म्हणत नाही. मी आता समुद्रात मिळालेलो आहे तो म्हणूच शकत नाही, कारण तो समुद्र रूप होऊन जातो. समर्थ म्हणतात, वायकोळ खटपट ही अंगावरची खोळ आहे. काय शब्द वापरलाय हो? शर्ट जीर्ण झालेला असतो, कपडे वस्त्र जीर्ण झालेले असतात, आपण टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो आणि आनंदित होतो. आमच्या आत्मस्वरूपाला तसंच वाटतं की जे माझं मूळ स्वरूप आहे. पण या पंचभौतिक देह आणि त्रिगुणांच्या जखडेमध्ये मी काही अडकला गेलेलो आहे की मला माझ्या मूळ स्वरूपाकडे पाहण्याची दृष्टीच नाहीये. ते डोक्यातच येत नाही माझ्या. मग साधना कशी करेल? म्हणून समर्थ म्हणतात की संतांचा सहवास घे, म्हणजे तुला आपोआप सगळ्या गोष्टी समजू लागतील. शिष्या जाणीवेने बुडविले, चौदेहाचे विवरण केले आणि वाचाळपणे सांगितले सर्वही पंचीकरण.
समर्थांनी या ठिकाणी पोपटपंची करणाऱ्या साधकाचा उल्लेख केलेला आहे. समर्थ म्हणतायत, शिष्या जाणीवेने बुडविले, मला जाणीव झाली आहे, मला ज्ञान झालंय. असं तुला वाटलं म्हणजे तू बुडालास, तुझी अधोगती आहे, तुझी साधना खंडित झाली आणि तुझा उतरता प्रवास चालू झाला. चौदेहाचे विवरण केले, मस्तपैकी 4 देहांचं विवरण सांगितलं. 4 देह, 4 अवस्था, 4 शक्ती, 4 स्थान, सगळं तनु चतुष्टय सगळं वर्णन करून सांगितलं. समर्थ म्हणतात, हे सगळं तू शब्दांचा डोलारा उभा केलायस आणि वाचाळपणे सांगितले. सर्व ही पंचीकरण आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये तो बदल घडतोय का नाही याची तपासणी केली पाहिजे. परीक्षिले पाहिजे क्षणाक्षणा. समर्थांची ओवी आहे दासबोधामध्ये. कुणाला जिंकलंय, कुणाचं मन तोडलंय, परीक्षिले पाहिजे क्षणाक्षणा. किती लोकांना मी लोकसंग्रह केला, किती लोकांना मी जवळ केलं, किती लोकांना माझ्या जवळ आलेल्यांना मी लांब फटकारे मारून पळवलं, याचा विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे. तसा विचार आम्ही आध्यात्मिक पातळीवर वरच्या टप्प्याला जात असताना आमच्या जीवनाकडे पाहून केला पाहिजे की मी जो शब्दांचा डोलारा मांडलेला आहे त्याप्रमाणे माझं आचरण घडतंय का. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की वाचाळपणे नुसता सांगू नको, तू ते तुझ्या जीवनात उतरलं पाहिजे. आत्ता आपण पाहिलं, सौ अपर्णा वांगीकरांनी 4 देह, त्याची अवस्था लगेचच सांगितली. आपल्या व्यासपीठाच्या दुसऱ्या एक विदुषी आहेत सौ शुभदा थिटे. त्यांनी पंचीकरण हा विषय मांडला 7 भागांमध्ये. मी तो ऐकतोय, अजून सगळं नाही ऐकलं. खूप सुरेख पद्धतीनं पंचीकरणाचा विषय समजावून सांगितलेला आहे. अनेक मंडळी अनेक व्यासपीठांवरून बोलतायत, लिहितायत, पुस्तकं छापतायत. पण वळून आपण पाहिलं पाहिजे की हा केवळ शब्दांचा फुलोरा चालू आहे का खरोखर माझ्या जीवनामध्ये ते उतरत आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, जे काही पृच्छा केली ते तत्काळ सांगितली, परी ते तितुकी ही व्यर्थची गेली, तैसेची वर्तल्या वाचुनी श्रीराम. जे बोलतोय तसं जर वागत नसशील, समर्थ पुढे इशारा देत आहेत, काय होईल. समर्थ म्हणतात, जे काही पृच्छा केली, कुणी काही विचारलं, एखादा प्रश्न विचारला किंवा तुम्ही तर काल व्यासपीठावर भाषणामध्ये असं सांगितलं, प्रवचनात असं सांगितलं, निरूपणात असं सांगितलं, आता तुम्ही असं वागताय, असं जर म्हणलं एखाद्याने तर त्याचं तत्काळ निवारण करता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, एखाद्याने प्रश्न विचारला, शंका विचारली, किंत त्याच्या मनामध्ये आला, तो तत्काळ त्याचं निवारण करता आलं पाहिजे. परी ते तितुकी ही व्यर्थची गेली, तैसेची वर्तल्या वाचुनी. बोलल्यासारखं चालता येत नसेल तर तुम्ही त्याचं विवरण जरी सांगितलं तरी समोरच्या माणसाचं समाधान खऱ्या अर्थाने होणार नाही. तो मांडोली, हो 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 हो, बरोबर बरोबर, आपली पाठ फिरली का तो म्हणेल, काय सांगतोय मला हे, कारण त्यांनी पाहिलेलं आहे. कथनी और कहनी में बहुत फर्क है. समर्थ म्हणतात, जर तू बोलण्याप्रमाणे जगत नसशील, तितुकी ही व्यर्थची गेली, तुझी साधना, तुझा लोकसंग्रह सगळा व्यर्थ गेला. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, परी विषयी लोलंगता, ऐसिया गुरुचेन सार्थकता होणार नाही श्रीराम. अरे ज्यांच्यावर तू विश्वास ठेवलास त्या सद्गुरूंच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी असं काही आहे का?
लोक तुझ्याकडे पाहून प्रश्न करतील, तू बोलतो काय, वागतो कसा. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता. काय तुझं ज्ञान आहे, काय तुझी विद्वत्ता आहे. अगाध वक्तृत्व आहे तुझ्याकडे. लोकांना मोह पडतो, लोक खिळून राहतात, ऐकत राहतात. परी विषयी लोलंगता. मनातल्या वासनाच संपल्या नाहीत, मनातल्या कामनाच संपल्या नाहीत. अजून हवं 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 असं वाटतंय. समर्थ म्हणतायत, ऐसिया गुरुची निसार्थकता होणार नाही. काही प्रश्न विचारले. समाजामध्ये अनेक लोक असतात, साधना करत असतात. सगळ्यांनाच काही तुम्हाला अपमानाने दाखवायचे, तुमची जागा दाखवायची, तुमचं ज्ञान तपासून पाहायचं असं नसतं. कुणी सहजपणे विचारतो, ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संशयापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती, गोसावियासी श्रीराम. हा एक भाग झाला. समर्थ पुन्हा म्हणतात, समशापुरता वंदिती, समशा न पुरता निंदिती, गोसावी चिणचिण करीती, कोण्या हिशेबे श्रीराम. समर्थ म्हणतायत, अरे तुला एवढं ज्ञान झालंय, आता तुला जर कुणी काही प्रश्न विचारला तर तू त्याचं निराकरण करता आलं पाहिजे. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचिली ऐसे न भावे. समर्थ दासबोधामध्ये सांगतात. आज मी एका ठिकाणी काहीतरी सांगायचं आणि उद्या दुसऱ्या व्यासपीठावर दुसरंच काहीतरी बोलायचं. पहिलं मत मी खोडून काढायचं. मग पहिल्या सभेला जो माणूस होता तो दुसऱ्या सभेला जो ऐकणारा असेल तो म्हणे, अरे यांनी तर त्या दिवशी तिथं तसं सांगितलं. किंवा त्याच्या मनामध्ये काही शंका आहे, काही प्रश्न विचारायचा असेल. समर्थ म्हणतात, संशयापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती. लोकांना त्यांच्या संशय म्हणजे प्रश्न, संशय म्हणजे प्रश्न, मनात आलेले अशंका किंत, त्याचं निराकरण झालं तर लोक खुश होतात. श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावियासी. आले नमस्कार, शंका निरसन झालं नमस्कार, जाताना नमस्कार. क्षणाक्षणा त्यांच्या मनामध्ये अत्यंतिक आदर निर्माण होतोय. अरे काय माणूस आहे. आमच्या मनामध्ये आलेल्या सगळ्या प्रश्नांची यांनी उत्तरं दिली. काय ज्ञान आहे, काय बोलतात, आणि तसंच त्यांचं आचरण आहे. असा आनंद आहे सगळीकडे. पुढे समर्थ म्हणतात, संशयापुरता वंदिती. हे खरं आहे. आणि जर समजा उलट झालं तर संशया न पुरता निंदिती. लोक तुमची निंदा करतात. आता तुमचा बडेजाव हे ते सगळं बघून तोंडावर काही बोलणार नाहीत, पण तुमची पाठ वळली किंवा त्यांनी त्यांची पाठ वळवली की ते टिंगल करतात. मग आणि मग ही टिंगल कानावर जेव्हा आपल्या येते तेव्हा समर्थ म्हणतात, गोसावी चिणचिण करती कोण्या हिशेबे. मग याला राग येतो, मला ते असं बोलले, माझ्या ज्ञानाबद्दल त्यांनी असा वक्तव्य केला, मग कशाला माझ्या सभेला आले, कशाला माझ्या प्रवचनाला आले. चिड 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 करतो. समर्थ म्हणतायत, गोसावी कोण्या हिशेबे चिणचिण करती. का चिणचिण करतो तो, का वैतागला, माझं का नाही ऐकत. अभ्यासोन प्रकटावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगटोन असावे, बरे नव्हे. समर्थ सांगतात, पडत मूर्खाचं लक्षण आहे. समर्थ पुढे म्हणतात, तुझं सांगतो या कारणे तुवा व्यर्थ वाचाळ न होणे, स्थूळापासून वेगळे होणे, शब्दी नको रे श्रीराम. समर्थ म्हणतायत, हे बघ तुला मी आता ह्याच्यासाठी सांगतो, या कारणे म्हणजे या कारणासाठी म्हणून तुला सांगतो, तुवा व्यर्थ वाचाळ न होणे. विनाकारण बडबड 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 करू नको, काही होणार नाही. काय उपयोग आहे त्याचा. तुझी बडबड ऐकायला चार लोक तुझ्या तोंडावर तुझ्या भिडस्त स्वभाव, त्यांच्या भिडस्त स्वभावाने ते ऐकतीलही, पण त्यांना मिळणार काय. तुझं सांगतो या कारणे तुवा व्यर्थ वाचाळ न होणे, स्थूळापासून वेगळे होणे, शब्दी नको रे, अडकू नकोस तू ह्याच्यात. आपल्याला माहिती आहे, एखाद्याचं वक्तृत्व चांगलं असलं, एखाद्याची प्रवचन सेवा चांगली असली
ते वक्तृत्व कला चांगली असली की लोक त्याच्या मागे लागतात. आमच्याकडे व्याख्यानाला या, आमच्याकडे प्रवचनाला या, आमच्याकडे हा विषय मांडून सांगा. व्यवस्थित तुमच्यासारखं कोणी सांगत नाही. त्याला ही एक माया आहे आणि तो गुरफटत जातो. समर्थांनी इथे एक प्रिकॉशनरी स्टेटमेंट दिलंय, एक इशारा दिलाय की तू या भानगडीत पडू नको. तुझं सांगतो या कारणे तुवा व्यर्थ वाचाळ न होणे, स्थूळापासून वेगळे होणे शब्दी नको रे. या स्थूलातून, या शब्द हे स्थूल आहेत. ते जसं वजन वाढेल तसं तसं ते वर येतं आणि वैखरी वाणीतून प्रकट होत आहे. आणि हा जो स्थूळ शब्द आहे, समर्थ म्हणतात स्थूल देहातून आलेला हा वाणीचा स्थूळ आकार, यात तू अडकून पडू नको. वैखरी वाणीतून यायचं म्हणजे स्थूळ देह पाहिजे. आणि हा शब्द घनवटपणे बाहेर पडलेला आहे अर्थ घेऊन, म्हणून त्याला ते स्थूल असं म्हणलेलं आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात क्रियेवीण नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. तुझी क्रिया तुझ्या बोलण्याप्रमाणे असली पाहिजे. क्रियेवीण नाना परी बोली जेते, खूप बोलशील पण वागायला तसं वागत नाही. चित्त दुश्चित्त लाजविते, तुझं चित्त थाऱ्यावर राहणार नाही आणि तुला लाज वाटेल. क्रियेवीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. बोलायचं वेगळं, चालायचं वेगळं. समर्थ म्हणतात असं नाही चालणार. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारिखे चाल बापा. कसं चाल तू, कसं तुझं आचरण असलं पाहिजे, लोकांनी वाहवा केली पाहिजे. जनी बोलण्यासारिखे चाल बापा. पुढे समर्थ म्हणतात तू म्हणसी मी चौदेहा परता, परी आम्हासी तुझ्या स्थूळाची चिंता. काजे तुझी स्थूळाशा सुटता, दिसत नाही श्रीराम. समर्थ म्हणतात अरे मला काळजी आहे. एवढी वर्ष झाली तू माझ्यासोबत आहेस, तू सगळा अत्यंत माझ्या जवळचा शिष्य आहेस. या समर्थ संप्रदायाचा तू पहिला महंत आहेस, पहिला मठपती म्हणून मी तुझ्याकडे पाहतो आहे. आणि आता मला परिभ्रमणाला जायचं आहे, देशाची परिक्रमा करायची आहे. आता सगळा भार मला तुझ्यावर सोपवायचा आहे. पण माझं कधी कधी मला असं लक्षात येतं की अजूनही तू या स्थूळ देहात अडकून आहेस. समर्थ म्हणता तू म्हणसी मी चौदेहा परता. तू मला बऱ्याच वेळा सांगतोस की स्वामी तुमच्या शिकवणीमुळे, तुमच्या उपदेशामुळे माझी अवस्था सुद्धा देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडेच गेलेली आहे. तू सांगतोस तसा वागतोसही, पण कधीतरी मला विनाकारण शंका येते. कारण काय, पुढे आता समर्थ तिथून टाकळीतून निघणार आहेत. आता आपण इथून गेल्यानंतर उद्धवानी कसा मठ सांभाळला पाहिजे, उद्धवानी कसा लोकसंग्रह केला पाहिजे. समर्थ संप्रदायाकडे कुणी वाकड्या नजरेनी, वाकडं बोट करून पाहिलं नाही पाहिजे. ही तळमळ समर्थांना आहे. म्हणून समर्थ म्हणतात परी आम्हासी तुझ्या स्थूळाची चिंता. अरे तुझ्या स्थूळ देहाबद्दलची आसक्तीची कधी कधी जी एकदम उमाळी येते, उफळून जे येत आहे, त्याची मला चिंता वाटते, त्याची मला काळजी वाटते. काजे तुझी स्थूळाशा सुटता दिसत नाही. अजून मला असं वाटतं की तुझी जी या देहाबद्दलची आसक्ती आहे ती काही अजून सुटलेली नाही आहे, असं मला वाटत राहतं. पुढे समर्थ म्हणतात जैसा राये विनोदाचा परिवार, तैसा तुझ्या ज्ञानाचा विचार. परी येणे काही पैलपार, वाविजेत नाही श्रीराम. समर्थ म्हणतात एक लक्षात घे, तुझी विद्वत्ता, तुझं ज्ञान, तुझी खोली मला सगळं माहिती आहे. पण काय म्हणले की काही वेळा लोक बहुरुपयाचं सोंग घेतात आणि या पारमार्थिक क्षेत्रामध्ये असा बाजार खूप झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो एक वारसा हक्क मिळालेला असतो, वर्षानुवर्षापासून मठाची परंपरा जोपासलेली असते किंवा वर्षानुवर्षापासून त्याच्याकडे ती कार्यभार आलेला असतो. लोक त्याला मानतात, पण तो काही त्या पद्धतीनं त्या पातळीला पोचलेला नसतो. समर्थ म्हणतात जैसा राये विनोदाचा परिवार, जो बहुरूपी आहे त्याचा परिवार कसा आहे, बहुरूप्यासारखाच आहे. त्याचं काय खरं आहे.
तैसा तुझ्या ज्ञानाचा विचार. असं होऊ नको तू. लोकांना फक्त भूल पाडता येईल असं नको वागू. परी येणे काही पहिलं पार पाविजेत नाही. आणि असा बहुरूप्याचा खेळ करून काही कुणी पलीकडच्या तीरावर जाऊ शकत नाही. अलीकडचा तीर हा अहिक आहे. मध्ये घोर संसार शत्रू जिणावा असं म्हणून ते आव्हान उभं राहिलेलं आहे. आणि त्याला जिंकत 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 पारमार्थिक वाटेवर आपल्याला पलीकडच्या तीरावर जायचं आहे. समर्थ म्हणतात असं जर बहुरूप्यासारखं लोकांना भुलवणारं जर तू काम करत राहशील तर त्यामुळे काही आपलं इप्सित जे आहे, आपलं ध्येय आहे ते काही साध्य होणार नाही. सगळं मायेत अडकून राहण्यासारखं होईल. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात लक्ष्मी राये विनोदाची बोलता वाटे साची मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया श्रीराम दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परी ते काटे परी सर्वत्र राहटे तैसी माया श्रीराम. समर्थांनी 2 दृष्टांत दिलेत. बहुरूपी विष्णूचं रूप घेऊन येतो आणि त्याच्यासोबत त्याची बायको असते. तो म्हणतो ही माझी पत्नी आहे लक्ष्मी आणि ती पण बोलत असते. लोकांना वाटतं लक्ष्मीनारायणाचा जोडा पुढे उभा राहिलेला आहे. लोक त्या नाटकाला भुलतात. समर्थ म्हणतात लक्ष्मी राय विनोद. राय विनोद म्हणजे बहुरूप्याचं सोंग घेतलेला. बोलता वाटे साची. अरे हा विष्णू आहे आणि ही लक्ष्मी आहे. मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया. पण जेव्हा सकाळी उठल्यानंतर लक्षात येतं की अरे हे तर सगळं भंकस होत आहे. हा तर सगळा खेळ होता, नाटक होता. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे. दुसरा दृष्टांत समर्थ देतात. दसऱ्याच्या दिवशी म्हणले सोनं घ्या सोनं घ्या सोनं घ्या एकमेकांना ते पानं देतात म्हणले. पण काय आहे शेवटी लोक मानिती परी ते काटे परी सर्वत्र राहटे तैसी माया. पण ही जग राहटी आहे आणि लोक त्या जग राहटीला भुलून एकमेकांना सोनं देतात. पण ते खरं सोनं आहे का? ही माया आहे. आणि या माईक विश्वामध्ये तू कृपा करून अडकू नकोस अशी समर्थ उद्धवाला सारखी विनवणी करतायत. कारण आपल्याला माहिती आहे उद्धव हा समर्थ संप्रदायाचा पहिला मठपती आहे. समर्थ रामदास स्वामींचा पहिला शिष्य आहे. समर्थ रामदासांनी उभा केलेल्या गोमय मारुतीचा तो पहिला पुजारी आहे. त्यामुळे आद्य 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 जे आहे हे जर फुसक निघालं आणि पुन्हा मी इथं नाही आहे, आता मला भारताची परिक्रमा करायला जायचं आहे. त्यामुळे समर्थांना त्याची काळजी वाटते आहे आणि म्हणून समर्थ वारंवार उद्धवाला समजावून सांगत आहेत. आता पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी ज्ञानाची जी जाणीव आहे, मला ज्ञान झालंय, माझा अभ्यास झालाय, मी खूप वर्ष झाली आहेत, मी अभ्यास करतो आहे, मला ज्ञान झालंय, मला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली आहे, मला परब्रह्म स्वरूपाची तदाकारता झाली आहे, मी ती अनुभवलाय, मला त्याची प्रचिती आली आहे. ही जी भावना आहे समर्थ म्हणतात साधनेमध्ये, कारण समर्थांना माहिती की उद्धवांना जाणवत आहे सगळं. समर्थांना काय माहिती नाही मला सांगा. त्यांच्या लक्षात येत आहे की उद्धवांना ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत आणि उद्धवांनी कधीही कुठल्या मोहात न पडता आपला संप्रदाय पुढे वाढवला पाहिजे. समर्थ सज्जन गडावर होते, 1000 शिष्य उद्धव स्वामींनी बोलावलेले आहेत, 1000, आणि ते सगळे गडावर आलेले आहेत. किती मोठी परंपरा उद्धव स्वामींची आहे. समर्थांना काळजी आहे की याला ती ज्ञानाची जाणीव पण नको, म्हणजे तो अहंकार पण नको, आणि संसाराची, प्रपंचाची, मोहाची, आसक्तीची लालूच पण नको. म्हणून समर्थ जीव तोडून हा समाज सांगतायत. 18वा समाज सांगितला सत्संग महिमा आणि 19वा समाज सांगतायत संत संग महिमा. सत्संग महिमा झाल्यानंतर संत संग महिमा आलेला आहे. ही समर्थांच्या लेखणीची, समर्थांच्या वाङ्मयाची खासियत आहे.
हे सूक्ष्म निरीक्षण आपण जसा जसा अभ्यास करू तसं तसं आपल्या लक्षात येतं की समर्थांनी 21 समासांची रचना केली कशी. उर्वरित उपदेशाचा विचार उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.